आधी योगेश कदम आणि आता मंत्री संजय सावकारे. स्वारगेट बलात्कार प्रकरणावर वादग्रस्त वक्तव्य करण्याची मंत्र्यांमध्ये जणू स्पर्धा सुरू झाली आहे. पीडितेने प्रतिकार केला नाही असं म्हणणाऱ्या योगेश कदमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी झापून काढलं. तो वाद शांत होत नाही, तोच मंत्री संजय सावकारांनी अकलेचे तारे तोडलेत. घटना घडतच असतात, त्याच्यावर कारवाई चालूच असते, अशा प्रकारचं अत्यंत बेजबाबदार विधान संजय सावकारांनी केलंय. 26 वर्षीय तरुणीसोबत शिवशाही बसमध्ये घडलेल्या प्रकरणावर महाराष्ट्रामध्ये संताप व्यक्त केला जातोय आणि मंत्री मात्र जबाबदारी झटकतायत. एका मागून एक वादग्रस्त वक्तव्य करतायत. संजय सावकारे नेमकं काय म्हणालेत ते पाहूयात. असं म्हणता येत नाही आहे एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाही आहे. असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात, कारवाई त्याच्यावर सातत्याने चालू असते. महिला असो की पुरुष असो, प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे. फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष नको असं नाही आहे. सगळे सुरक्षित राहिले पाहिजे या दृष्टीने कुठलंही शासन असो हे प्रयत्नच करत असते. जसं मी सांगितलं, गुन्हेगार वृत्ती ही कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी असतेच आणि गुन्हेगार असल्यामुळे या घटना घडतच असतात. त्याच्यावर कारवाई करण्याचं काम मात्र शासन हे कायम करतच असतं. बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक केलेली आहे, तपास सुरू झालाय. परंतु अशी संवेदनशील प्रकरणं कशी हाताळायची, कसं बोलायचं हे आपल्या मंत्र्यांना कोण शिकवणार? सत्तेत येण्यासाठी महिला सुरक्षेवर बाता मारायच्या आणि सत्तेत आल्यानंतर अशा प्रकारची बेजबाबदार विधानं करायची, हा काही मंत्र्यांचा अजेंडा झाल्याचं दिसून येत आहे. योगेश कदमांच्या विधानावर फडणवीसांनी आक्षेप घेतला, पण संजय सावकारेंच्या बेताल विधानावर मुख्यमंत्री काय भूमिका घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.